नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम दुर्भाग्ये सर्वविद्याप्रदां गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् तस्मै श्री गुरवे जय राम कृष्ण जय राम कृष्ण
सर्वकोटि जगदम्बा गौरी हरा वन्दुला अनंत रूपे
मारुती राया बलभीमा हो मारुती राया बलभीमा हो भजनाला गीता प्रेमा 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 तुला कमल तुला कुमार जय गरी वंदा हरि ज्ञानदेव पंडरा महाराज जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय राधा रामचंद्र महाराज की जय मंगल हो रे अम्बा भगवान की जय श्री रामेश्वर महाराज की जय मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर शनैश्वराची मूर्ती काळी शनैश्वराची मूर्ती काळी तो जातीचा असतो तो जातीचा असतो चरण पंकुमल सुरतकारी चरण पंकुमल सुरतकारी पूजा करी काळ भैरवाची पूजा करी काळ भैरवाची त्याची दृष्टी पडे दयावर त्याची दृष्टी पडे दयावर करी कळाचा शकन चूर अथवा कृपा करी दयावर दयासी सर्वानंद प्राप्त
सत्यं जगं मिथ्या जीवो ब्रह्मैव परः यो अन्तः प्रविश्यो वाचो मां प्रसन्नान् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वः ये अन्यांशहस्रचरणश्रवणत्वदादीन् प्राणान् तमो भगवते पुरुषाय तुभ्यम् नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रमाग्रजम् छायामातङ्गसम्भूतं वन्दामि शनैश्वरम् बोला शनैश्वर भगवान की जय। मंगलमूर्ति अंबा माता की जय। अखंड श्रावण महिना इथे कीर्तन सेवा आज श्रावण तृतीया 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण सगळ्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे आणि 2 महिन्यापूर्वी मी इथे कीर्तन सेवा केली होती अधिक मासातली वद्य एकादशी आणि तेव्हाच मला समजलं होतं की श्रावण महिनाभर इथे कीर्तन असतात तेव्हा व्यवस्थापकांशी माझं बोलणं झालं असेल शक्य तर पेडवरून मी लोकल नाही आहे पण पेडवरून येऊ शकेल आणि मी मुद्दाम 15 ऑगस्ट का म्हणून घेतला की उद्या सुट्टी आहे म्हणजे 15 ऑगस्टला पण सुट्टी आणि 2 दिवस त्यामुळे दगदग नाही होणार जास्त आणि त्यांनी त्याप्रमाणे मला सेवा करण्याची संधी दिली असं तर हे सगळ्या गोष्टी करायच्या कशासाठी हा मोठा प्रश्न आणि ते माझ्या लक्षात सतत राहावं कठीण आहे इथून सांगणं एक वेळ सोपं असेल पण आचरणात आणणं खूप कठीण म्हणजे तारेवरची कसरत फार मोठी कसरत आहे आणि जो करतो त्याला समजतं किती कठीण आहे काय लक्षात काय आपल्याला नक्की काय साध्य करायचं हे सगळं गत वैकल्य फिरते एवढंच फक्त 2 मिनिटात कशासाठी करायचं हे नेहमी मी सांगत असतो माझ्यासाठी आपल्याला सगळ्यांना फायदा झाला तर उत्तमच आहे पण माझं मी विसरू नये काय जे शंकराचार्यांनी अर्ध्या श्लोकात कोट्यावधीचे ग्रंथ सांगतात ते शंकराचार्य म्हणजे मी अर्ध्या श्लोकातच सांगतो म्हणजे एका ओळीतच ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव अपरः एवढं समजून घ्यायचं या नरदेहा आणि तेच तर कठीण दिसणारं जे खोट आणि ज्याच्यामुळे दिसतो ते दिसतच नाही ते खरं आहे ते सत्य आहे त्याला सगळीकडे व्यापलेलं आहे म्हणून त्याला ब्रह्मशब्द आहे ब्रह्म सत्यम दिसणार असं कसं म्हणतात तुम्ही तर तेच तर मी अभ्यासाचा विषय दिसणार जग होत आणि जीव हा ब्रह्म आहे ज्याच्यामुळे मी ऐकतोय इथे बोलू शकतोय ज्याच्यामुळे हा व्यक्तीतून स्वर निघतोय रघोऱ्यातून आवाज नाद निघतोय ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत इथेच जर ते धडपड चालू आहे ती ज्याच्यामुळे आहे तो जीव शिवच आहे त्या ब्रह्माचं जीव ब्रह्मा जीव हा ब्रह्म आहे त्याच स्वरूप आहे न अपरा हे शब्दानं समजणं सांगणं ऐकणं सोपं आहे पण त्याचा अनुभव घेणं हे त्यासाठी जन्मोजन्मीचे पुण्य असेल त्यालाच एखाद्याला ब्रह्मचैतन्य सद्गुरु महाराज
अंत्यकाळ त्यांचा होतो. आणि हेच जर आपलं ध्येय असायला पाहिजे प्रत्येकात. हे जर जे जे काही कोणते व्रत, पतिव्रता व्रत असू दे, या श्रावण महिन्यातली वेगवेगळी व्रत असू दे, सगळ्या पूजा अर्चा असू दे, सगळे जे जे काही धार्मिक ईश्वरा संबंधित आहे, ज्या ज्या गोष्टी आहेत, कीर्तन, प्रवचन, भजन, सगळ्यांचं शेवट कुठे व्हायला हवा. आकाशात पतितम तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार विश्वम प्रति गच्छति. त्याप्रमाणे आपल्याला ब्रह्म सत्यम जगम मिथ्या म्हणजे काय हे समजण्यासाठी सगळं आहे. ही सूचना सारखी माझ्या लक्षात राहावी यासाठी मी सांगत असतो. आजचा विषय मुद्दा मलाही साडेसारखे आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ती येत असते आणि त्याची भीती फार लोकांना असते. मला मात्र अनुभव त्याचा चांगला आहे. पहिल्या साडेसातीत मी बेसावत होतो, पण आताच्या साडेसातीमध्ये सुद्धा सुरुवातीला बेसावत होतो. पण असं का घडलं? अरे शनी महाराज पुन्हा हे माझ्या लक्षात आलं होती पहिल्या दुसऱ्या महिन्यात आणि तिथपासून मी सावध झालो. म्हणून शनिवार मला मिळाला की शनीची साडेसाती म्हणजे काय, शनी म्हणजे काय, शनीचं नाव शनी का पडलंय माहिती असेल सगळ्यांना. ज्याला माहिती असेल त्यांची उजळणी होईल, ज्याला माहिती नसेल त्याला नवीन सांगतो. माझी उजळणीच होती, आणखीन घट्ट व्हावं. तो पूर्वरंगाचा विषय आहे. शनी महात्म्याचीच ओवी हे पूर्वरंगाचं पूर्वपद म्हणते. शनैश्वराची मूर्ती काही तो जातीचा सतो तेली चरण पंगू अदसुरत चांगली पूजा करी काळ भैरवाची. मला आवडली. मी दरवेळी शनिवारी वाचतो. आज शनिवारी सकाळी द्यायच्या आणि निघायच्या वाचतो. ते शनी महात्म्य वाचावं असं मला कळलं अलीकडेच. म्हणजे साडेसातीच्या प्रभावात आपण सावध राहतो. काय कथा आहे, जबरदस्त कथा आहे. ती कथा सांगण्यासाठी ती वाचल्याला जरा साडेसाती असेल त्याने जरूर त्याचा अनुभव वेगळा शनिवारी ते शनी महात्म्य वाचतो. त्यातली जी ओळ आहे, शनैश्वराची मूर्ती काळी. काळसर निळसर काळ, नीलांजन समाभासम. कसं आहे, नील निळा रंग गडद होऊन जातो, काळसर वळत गेला. नीला अंजन आणि अंजन म्हणजे काजळ. निळ्या रंगाकडून काजळाकडे जाणारा असा त्याचा त्या काळसर निळसर काळा असा त्या शनीचा रंग आहे. नीलांजन समाभासन आभा त्याची अशी. आणि कसं आहे, रविपुत्र यमाग्रज. यमाग्रज शब्दाचा कसा विग्रह करावा. यम हा यस्य अग्रज हा. यम ज्याचा मोठा भाऊ आहे असा शनी. ते कसा मोठा भाऊ आहे पण आख्यानात बघणार. यमाग्रजम रविपुत्र, सूर्याचा मुलगा आणि यमाचा धाकटा भाऊ. यम ज्याचा मोठा भाऊ आहे असा. रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम. त्याच्या आईचं नाव छाया आणि वडील म्हणजे सूर्य मार्तंड. छाया मार्तंड संभूतम तप्तनामी शनेश. लीलांजतेच ते म्हणते. शनैश्वराची मूर्ती काळी. लीलांजली असं. आता शनी हे नाव कसं पडलंय त्याला. शनिवारला दुसरं आपण संकल्पामध्ये मंद वास रे
असं पण म्हणतात. तुम्ही जेव्हा काही संकल्प सोडतात ज्यांना माहीत नसेल ते मशिदी वाचता म्हणतात, पण त्याला दुसरं नाव त्याचं माहिती आहे, बंद वासरे असं म्हणतात. शनैः शनैः गच्छति इति शनैश्चरः, शनैः शनैः चरति इति शनैश्चरः. शनैः शनैः आपण जे मराठीत हळूहळू असं जे म्हणतो त्याला संस्कृतमध्ये शब्द आहे शनैः शनैः. ज्याची गती अतिशय हळूहळू इतर ग्रहांच्या तुलनेनं आहे तो शनी. शनैः शनैः चरती, चरती ते जाणे, हालचाल करणे. तो अतिशय हळूवार गतीने जातो, हळूहळू जातो, म्हणून त्याचं नाव शनैः. आणि तेच मंद वासर, मंद मंद पण नाही, मंद म्हणजे पण हळूहळू मंद आहे. त्याची गती किती बघा, आपण विचार करा किती. आता त्याच्यावर 7.5 हा शब्द आहे. 7.5 म्हणजे 7.5 या संख्येशी आता संबंध आहे. त्याची गती कशी आहे? बाकी त्याचा आपली पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा एका वर्षात करते. प्रत्येक ग्रहाची गती वेगवेगळी सूर्याभोवती परिभ्रमण करायची. हा किती जवळजवळ प्रत्येक राशी 12 राशी जेव्हा फिरतो, 12 राशीमधून ग्रह जेव्हा पूर्ण फिरतो तेव्हा एक परिभ्रमण होतो. हा ग्रह प्रत्येक राशीमध्ये 2.5 वर्ष थांबतो. आणि गंमत याची अशी की ज्या राशीत येतो, आता शनी कोणत्या राशीला आहे? मीन राशीत. आणि मीन राशीतल्या राशीत वक्री झालाय, नक्षत्रात. आणि वक्रीसाठी आणखी वेगवेगळे आविष्कार ते बघायला मिळतात. तर ज्या राशीत तो येतो त्या राशीची जी पुढची राशी असते तिच्यावर 7.5ला सुरुवात होते. ज्या राशीत तो असतो त्या राशीच्या 7.5चा मध्य होतो. आणि ज्या राशीत तो असतो त्याच्या अगोदरच्या राशीमध्ये त्याची शेवटची 2.5 वर्ष असतात. म्हणजे आता तो मीन राशीत आहे, तर कुंभ राशीची शेवटची 2.5 वर्षाची 7.5 शिल्लक आहे. मीन राशीची 5 वर्षाचा होणार 27 जून 27 मध्ये. आणि मेषेची सुरू झालेली आहे आता गेल्या जानेवारीला, 25 जानेवारीला. म्हणजे 7.5 शब्द कसा आहे बघा. तो ज्या राशीत असतो त्याच्या मागच्या राशीला 2.5 वर्ष, त्या राशीला तर 2.5 वर्ष अधिक झालेलीच असतात, म्हणजे 5 वर्ष झालेली असतात. आणि पुढच्या राशीवर पण त्याची 7.5 सुरू झालेली असते. म्हणजे एका राशीला तो किती वर्ष देतो? 2.5 वर्ष राहतो त्या राशीत, पण 7.5चा प्रभाव, म्हणजे जो प्रभाव त्याचा असतो तो 7.5 वर्षाचा असतो. आला तो एका राशीत की सुरू करतो, त्या राशीत आला की 5 वर्ष होतात, पुढच्या राशीत गेला की शेवटचे 1.5 वर्ष, म्हणून 7.5. आणि त्या मालवणी असा एखादा, आणि 7.5 म्हणजे वाईट असं समज आहे. आणि मालवणकडचं आहे. आणि मालवणी जर एखादा असा त्रासदायक माणूस आला तर मंडळ म्हणतात तो बघा इली 7.5 काही सुरू. म्हणजे शनी एवढा वाईट नाहीये. काय होत आहे 7.5 मध्ये? ह्या ज्या ज्योती आहे, ज्योतिष म्हणजे काय? ज्योतींना मुख्य मानून त्यांच्यावर हुकूम जो काय नकाशामध्ये कुंडली बनवलेली आहे त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये घटना घडत असतात. ज्या वेळेला ही शनीची 7.5 येते, म्हणजे तो आपल्या राशीला सुरुवात करतो यायला, त्यावेळेला आपली जी चुकीची कर्म झालेली असतात
कोण किती जन्म झाले असतील आपल्याला काय, कोण जाणे कैसा जन्म, असे कितीतरी शेकडो जन्म आपले होऊन गेलेले, पुढे किती होतील काय सांगता येत नाही. आणि ह्या अनेक जन्मामध्ये जी काय आपली चुकीची वाईट, त्याला पाप असं म्हणतात, त्या पापाचा प्रभाव या साडेसातीमध्ये पिकायला लागतं. फळ ते पापात, जसं पुण्याचं फळ पिकलं की चांगल्या गोष्टी घडतात, तशा ते पापाची फळं या साडेसातीमध्ये पिकायची अवस्था निर्माण होते. आणि म्हणून असे विलक्षण झटके बसतात. शरीर वाचत नाही. म्हणजे त्या विक्रम राजाला कसं शक्य आपलं महत्व दाखवून दिलंय. एवढंच नाही, नारदांनी त्याला सांगितलं, काय रे नारद, त्याला मी म्हणू शकला देवर्षे. आणि शरीला म्हटलं, शरी अरे तू सगळ्याचा त्रास देतोस, पण तो बलाढ्य जो रावण आहे ना, त्याने मात्र सगळ्या नवग्रहातलं पालथे घातले आपल्या बिछाण्यात आणि त्यांच्यावर पहुडतो तो. त्यांना तू काही करू शकत नाही. म्हणजे आमच्यासारख्या कमजोर लोकांना तू त्रास देणार आणि बलवान असलेल्या रावणाला मात्र तू काही करू शकत काही करून नाही. हे कसं काय? शनी महाराजांकडे देवर्षी नारदा, असं नाही, त्या माझ्या नाईला, पण तुम्ही हे करू शकलात ना तर बघा, माझी दृष्टी पडायला लागली. मला जरी पालथा घातला नाही ना, उपडा केलेला आहे, पालथाने करायला, तर माझी दृष्टी खाली आहे, ती दृष्टी वर होईल असं काहीतरी करा. आणि दारू कळीचे म्हणजे कळकळीचे, हो, भांडण लावणारे नव्हे, आपल्याला भांडण लावले तुम्ही कुठे असेल कळेल आला दारू कळ लावला असं नाहीये. देवर्षी नारदा, कोणती घटना ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत माणूस, आणि त्यामुळे ब्रह्मदेवाच्या व्यवस्थेमध्ये कुठे चूक होत असेल, कोणती घटना जर दुरुस्त करायची असेल, ती घटना कशी दुरुस्त करावी याची कळ म्हणजे स्विच बटन ज्याला माहिती आहे की बरोबर ते नाव कळून भांडण लावणार. त्याच्यामुळे शनी मी करतो, मला बघतो काय जमतं काय. आणि आले रावणाकडे नारायण, आणि रावणाच्या सगळीकडे स्वागत, कुठे त्यांना मज्जाव नाही. रावणाचं स्वागत केलं म्हणून या बसतामध्ये, आणि विषय निघाला सगळे झाले. सुरुवातीचं बोलणं झाल्यामुळे, अरे रावणा तू काय करतोयस, तू या ग्रहांना पालथू केलायस ना, उकडून करून त्याला झोपवलंय. शत्रूच्या उरावर पाय द्यायचा असतो. दशपंथी असलेल्या रावणाला नारद सांगतायत, शत्रूच्या उरावर पाय द्यायचा असतो, तेव्हा त्याला उतारे आणि त्यांच्यावर शत्रू पाठीवर काय पाय देतो, त्याला पाठ त्याची खाली टेकायला हवी आणि उरावर तू त्याच्या पाय द्यायला. आणि रावण उठलो ते, कारण विकास झाले, त्याची साडेसातीची वेळ आलेली होती. आणि कोणतीला खरोखरच त्यांच्या युक्तीला प्रतिसाद दिला झालेलं उतरणी केले. त्यावेळी काय 6 महिन्याच्या एक विभीषण सोडला, सगळ्या कुळास पकडलं, सगळी पाप एकदा. असा शनी महाराजांचा प्रभाव आहे. जाचरेश्वराची मूर्ती काही, तो जातीचा असतो तेली. जात बोलायची नाही. चातुर्वर्ण मला सृष्टम गुणस्पर्म विभाग. हो, लोक लाख रुपये देऊन चांगल्या जातीचे कुत्रे आणतात घरात, पण माणसांच्या जातीबद्दल बोलायचं नाही. मांजरांचे सुद्धा केवढे पैसे आहेत चांगले चांगले. अशी कलियुगाचा महिमा आहे. तर तो जातीचा तेली आहे म्हणून त्याला तेल घालता, तेल त्याला अर्पण करता. मला प्रश्न कोणीतरी विचारला होता मागे, तेव्हा उत्तर सांगता आलं नाही की शनीला आणि पार्वतीला तेल का वाहता. त्याचं कारण
पेढी आहे हिला. आणि मारुती त्याचा मित्र, त्याची कथा वेगळी. गणपती पण त्याचा मित्र. आणि काळभैरवाची तू पूजा करणार आहे कधी रे? काळभैरवाची पूजा जातीचा तो असतो तेही चरण पंगुवाद सुरतच सांगली. कमरेमध्ये छान देखणं आहे. सती महाराजांची जी मूर्ती आहे देखणी आहे. काही असं तरी देखणी आहे. काही माणसं काय रूप असतात देखणी असतात. त्यामुळे शरीदेव सुरतच सांगली. चरण पंगुवाद सुरतच सांगली. चेहरा चांगला आहे, वरती चांगला आहे, पाय मात्र कमकुवत आहे. म्हणून त्याची गती हळू बरोबर हळूहळू. चरण पंगुवाद सुरत चांगली पूजा करी काळ भैरवाची. पूजा कोणाला करतो? शंकरांचं प्रतिरूप असलेलं काशीचे कोतवाल ज्याला म्हणतात, अशा काळ भैरवांची तो पूजा करतो. म्हणजे ज्यादा शतीची साडेसाती आहे त्यांच्यासाठी उपाय दादा आता मला सुचलेले अभ्यासाच्या माध्यमातून एक शनी महात्म्य पोहोचलंय. शनिवारी वाचावं. काही 45 मिनिटं लागतात व्यवस्थित. ओळी मराठी ओळी होत आहे. शनिवारी जमलं तर मारुतीला किंवा शनी मंदिर असेल कुठे तिथे जावं. मला व्हायला सगळ्या असं काय नाही. नमस्कार केला, स्मरण केलं तरी चालेल. जमलं तर जप करावा. दिनाच्या समाधासन वेळ सोपं आहे. काळभैरवाचं मंदिर कुठे असेल तिथे जावं. गणपतीचं पण आहे. गणपती, गणेश, मारुती आणि काळभैरव हे शनीचे मित्र आहे. म्हणून शनीच्या साडेसातीमध्ये स्वतः शनी आणि हे त्याच्या मित्रांचं जर आपण दर्शन घेतलं आणि शनी महात्म्यपूर्व हा शनीचा मंत्र जर जपला तर आपल्याला साडेसातीमध्ये सुद्धा टर्निंग पॉइंट म्हणतात. असा शनी महाराज आपलं आपल्याला एवढी कृपा करतो की आयुष्याला आपल्या एक अशी वेगळी चांगली कलाटणी मिळून जाते. पण जर कधी कधी म्हणजे काय मानत नाही, ठीक आहे लोक माणूस म्हणा तुझा आवड कमी करतो. कारण ती प्रत्येकाच्या जन्माची पाप आणि पुण्य समाज झालं की मनुष्य जन्म मिळत असं किती पाप असेल सांगता येत का? आणि त्यामुळे ती एवढ्यासाठी शनीची साडेसाती येत असते. पण त्याच्यात सुद्धा जर आपल्याला जागरूक राहायचं असेल तर हे उपाय आपण केले तर आपल्याला, कारण त्याची दृष्टी पडे जयावर आणि त्याची दृष्टी भविष्य असते. ज्योतिषामध्ये 3 प्रकारची दृष्टी आहे. म्हणजे समोरासमोर तिसरी दृष्टी आणि 10वी विशेष दृष्टी आहेत त्याला. 10व्या घरावर पण बघतो, 3ऱ्या घरावर पण बघतो आणि समोरासमोरच्या घरावर पण. आणि 2.5 वर्ष थांबतो ते वेगळं. एवढं त्याला ज्योतिषामध्ये महत्व आहे. त्यामुळे त्याची दृष्टी पडे जयावरून बरी दयाचा चक्रदाची. म्हणून त्याने आपल्या गुरूंना समजलं आहे. म्हणून तर विक्रम राजाच्या राष्ट्रलोकाला सभेमध्ये विक्रम राजाला प्रत्येक ग्रहाची माहिती देत असताना एकाने सांगितलं पंडितांना त्याच्या दरबारातल्या या शनी बाबा जबरदस्त काय आहे याची पूजा करायची. काय म्हणाला एवढं तो कृतज्ञता काय की जन्माला आल्याबरोबर पहिल्यांदा वडिलांनाच त्याने घासू दृष्टी पडली ना, बघितलं ना सूर्याकडे रोड लागलं त्याला. घोडे आंधळे झाले, 7 घोडे त्याचे. आणि त्याचा सारथी पागळ झाला. स्वतःच्या वडिलांना एवढं काय होऊ शकतो बाकीच्यांसाठी काय. आणि इथे सुद्धा खूप उदाहरणं दिली आहेत त्याच्यामध्ये सगळे सांगत असत. तेव्हा विक्रम राजाने खिल्ली उडवली. अरे जन्मदात्या कृत्याला एवढा लाभ देतो त्याची कशी पूजा करायची. आणि त्याच वेळेला शनी महाराजांचं विमान वरून जात होतं. आले लगेच सांगितलं मला
विक्रम वेताळ म्हणजे उज्जैनीचं काय आहे विक्रमराज. आणि असं आहे काय, कशाला पूजा करणारी आता बघ येतोच की. आणि काय त्या राजाची, पण राजा खजीर चूक मान्य केली नाही, चुकलो की असं नको बोलायला. पण आता थोडा तुम्ही शब्द केले ना, आता मी अनुभवातच आता एक्झाम्पल बेटर दॅन एक्सप्लेनेशन माझी पद्धती आता मी तुला अनुभवातच दाखवतो. काय त्याच्या दुर्दर्शी करून ठेवली त्याची दुर्दशा. पण तरी सुद्धा आजमधून तो विक्रम राजा शमीला शरण गेले होते आणि त्याचा शेवट मात्र त्यांचा गोड होतो. आणि मग बघितलं त्या विक्रम राजानं त्याचे पागळा झाला होता तो, हात पण त्याचे कापायची वेळ आली, हात आणि त्याला शिक्षा झाली होती. फार मोठी आहे. त्या विक्रम राजाचे पाय आणि हात तोडण्यात आले होते. पुस्तक देह बदला शिल्लक. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा 7:30 संपत आली आणि शनी महाराज प्रसन्न झाले, काय हो मागून घे. विक्रम काय मागितलं असेल, शनी महाराज असा त्रास साडी कोणाला नको देऊ. शनी महाराज एवढे प्रसन्न झाले, आणि तू स्वतःचे हातपाय मागितलेस नाही, राज्य मागितलंच नाही, तर दुसऱ्यांच्या आपल्या त्रासाच्या अनुभूतीवरून दुसऱ्यांना असा त्रास होऊ नये असं तुझं मागणं आहे. आणि कृपा केली त्याच्यावर शनी महाराज आणि सांगितलं हे शनी महाराज जो वाचेल त्याच्या वरती जरी 7:30 असेल तरी तो त्याला त्यातलं खरं बरोबर समजेल असं त्या शनी महाराजाला आशीर्वाद दिला. शनी महाराजांनी सांगायचं तात्पर्य, त्याची दृष्टी पडे दयावर करी दयाचा चक्रधर चूरो, अथवा कृपा करी द्यावर त्याची आनंद सर्व प्राप्त हो. त्या विक्रम राजाला खूप छान गोष्टी प्राप्त झाल्या, परंतु आपल्या उज्जैनीला गेला राजा त्याचे हातपाय करून स्पर्धा होती. तर असा तो शनी महाराज, असे ते शनी महाराज आहेत. जर ते आपल्या 7:30 येणारच कधी नाही. हा कसे येतात, 2.5 वर्ष का 12-24 आणि 12-6 24 आणि 6 साधारण 7:27 म्हणजे अगोदर सुरू होता. 20 वर्षांनी त्या राज्याला येतो, पण अगोदर आला म्हणजे 27.5 वर्षांनी ते आपल्या आयुष्यात पुन्हा येत असतात. आणि एकदा आपण सावरलेलो असलं की मग अशा किती 7:30 आल्या तरी काही आपण जाणून राहू शकतो. तर हेच मला आता शनिवार आज आहे, श्रावणी शनिवार आहे. आणि शनी महाराजांचं महत्व मी म्हटलं, आता मी माझे रास सांगणार नाही, तुम्ही ओळखायची. मला 7:30 आहे. आता मी बद्ध झाली आहे, मी संपत आली आहे, मी काही सांगणार नाही पण आहे. आणि त्याच निमित्तानं महाराजांची, श्री महाराजांची सेवा व्हावी माझ्याकडून म्हणून हे पूर्वरंगासाठी पत्र घेतलंय. आता या शनी महाराजांचा जन्म कसा झाला त्याची कथा आपण आठवणा.
ओम श्री रामकृष्ण नमः। जय सागरा सुभद्रा, जय सागरा सुभद्रा। कृष्ण जय सागरा कृपाकरा, जय सागरा कृपाकरा। ओम श्री रामकृष्ण नमः। जय सागरा सुभद्रा, जय सागरा सुभद्रा। ओम श्री रामकृष्ण नमः। जय सागरा कृपाकरा, जय सागरा कृपाकरा। ओम श्री रामकृष्ण नमः। जय सागरा सुभद्रा, जय सागरा सुभद्रा। श्री रामकृष्ण नमः। जय सागरा कृपाकरा, जय सागरा कृपाकरा। ओम श्री रामकृष्ण नमः। जय सागरा सुभद्रा, जय सागरा सुभद्रा। ओम श्री रामकृष्ण नमः। जय सागरा कृपाकरा, जय सागरा कृपाकरा। ओम श्री रामकृष्ण नमः। जय सागरा सुभद्रा, जय सागरा सुभद्रा। ओम श्री रामकृष्ण नमः। जय सागरा कृपाकरा, जय सागरा कृपाकरा। ओम श्री रामकृष्ण नमः। जय सागरा कृपाकरा, जय सागरा कृपाकरा। ओम श्री रामकृष्ण नमः। जय सागरा कृपाकरा, जय सागरा कृपाकरा। श्री रामेश्वर महाराज की जय। देव महाराज की जय। सद्गुरु शिवाय माऊली की जय। अप्पा महाराज की जय। श्री सदैश्वर भगवान की जय। घटिका गेली पळे गेली, तासाले घड्याळ। घटिका गेली पळे गेली, तासवाचे घड्याळ। घटिका गेली पळे गेली, तासाले घड्याळ। घटिका गेली पळे गेली, तासवाचे घड्याळ। आयुष्याचा नाश होतो रामकाळी घड्याळा, रामकाळी घड्याळा। आयुष्याचा नाश होतो रामकाळे घड्याळा, रामकाळे घड्याळा। जय बजरंग, जय बल भीम, जय हनुमान की बोला। जय बजरंग, जय बल भीम, जय हनुमान की बोला। जय बजरंग, जय बल भीम, जय हनुमान की बोला। जय बजरंग, जय बल भीम, जय हनुमान। जय बजरंग, जय बल भीम, जय हनुमान की बोला। जय बजरंग,
जय बल भीम जय हनुमान की गोरा जय बजरंग जय बल भीम जय हनुमान की गोरा जय बजरंग जय बल भीम जय हनुमान की गोरा जय बजरंग जय बल भीम जय हनुमान की गोरा जय बजरंग जय बल भीम जय हनुमान की गोरा बोला पवन सुत हनुमान की जय श्री शबरेश्वर भगवान की जय काल भैरव भगवान की जय मंगल मूर्ति विश्वकर्मा नामे प्रभास पुत्र विश्वकर्मा नामे प्रभास पुत्र सौम्या त्याची कन्या सुरेखा सौम्या त्याची कन्या सुरेखा विवस्वानासी विधली देखो संसार लीले प्रवणता भगवान सूर्य नारायण भगवान की बढ़िया है शनी महाराजांचे आणि आजोबा कोण आहे विश्वकर्मा विश्वकर्मा देवांचे इंजिनियर म्हणा शिल्पकार म्हणा देवांचे शिल्पकार आर्किटेक्ट विश्वकर्मा प्रभास पुत्र प्रभास अष्टवसूंपैकी एक आणि त्यांचे पुत्र असलेले हे विश्वकर्मा कन्या सौम्या नामे कन्या सुरेखो त्यांची कन्येचं नाव विश्वकर्माच्या कन्येचं नाव सौम्या हिंदीमध्ये संज्ञा म्हणतात प्रत्येक भाषेमधला उच्चार मराठीमध्ये टिंबाच्या पुढे जर शो सो वो वगैरे असतील व्यंजन तर वो सारखा उच्चार होतो संस्कृत संस्कृत हिंदी इंग्लिश मध्ये काय पण पण संस्कृत वो सारखा पुढे स आहे ना अर्धा संस्कृत सिंह तसं सौम्या तो जोडाक्षर ज आहे त्यामुळे उच्चार सौम्या संज्ञा म्हणतात हिंदीमध्ये वेगवेगळे आपल्याला म्हणजे माहितीच आहे आणि आपल्याला सुद्धा त्याला संज्ञा हिंदीमध्ये भात शुद्ध अरपली त्याची संज्ञा केली बघा आपल्या व्यवहाराशी सगळे शब्द निगडीत आहे त्या विश्वकर्म्याची मुलगी विश्वकर्मा यांची मुलगी सौम्या सुरेख सुंदर विवस्वादासी विधली देखो विवस्वाद म्हणजे सूर्यामध्ये आदित्य 12 आदित्य आहे त्यांच्या वेगवेगळी नावं आहेत सूर्य विवस्वाद या सगळ्या जगाला विशेष रूपानं जो सामर्थ्य देतो प्रसवतो सवितृ शब्दाचा पण कसा अर्थ आहे
असा विवस्वा म्हणजे सूर्याला दिली विवस्वानं अशी निघाली. आणि मग संसार लिहिले सप्तवत्र, मग संसाराला सुरू, संसाराला सुरुवात झाली. कसा होता संसार? शोभतो रविराज, शोभतो रविराज, सौद्या देवीच्या मंदिरी, महाप्रत्येच्या अंतरी, महाप्रत्येच्या अंतरी साक्षी जसा. महाप्रज्ञा आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीची वेगवेगळी नावं आहे. तो प्रभा, प्रतिभा, प्रति, बुद्धी, प्रज्ञा, बुद्धीची वेगळी नावं आहे. आपली ही बुद्धी, प्रत्येकाची बुद्धीमुळे महाप्रज्ञा तयार होते आणि त्या परमात्म्याचं बिंब त्या प्रज्ञेमध्ये पडलं की त्याचा जीव तयार होतो. म्हणून आपली ही त्याची देणगी आहे प्रज्ञा. त्यामुळे महाप्रज्ञेमध्ये जसा बिंब रूपाने साक्षी दिसावा त्याप्रमाणे शोभतो रविराज, सौद्या देवीच्या मंदिरी, महाप्रज्ञेच्या अंतरी साक्षी जसा. सहस्ररश्मी ज्याचे जगत प्रेरणा करी, भाऊ अमृते खाली सृष्टी प्रती. सहस्र रश्मी, रश्मी म्हणजे किरण, म्हणून त्याला नाव पण आहे सूर्याचं, अनेक नाव आहे सहस्र रश्मी. किरण घ्यायचा सहस्र रश्मी ज्याचे, सहस्र रश्मी ज्याचे. कसे आहे तो जगत प्रेरणा करी, जगाला प्रेरणा देतो आहे म्हणून आपल्याला सगळे चैतन्य मिळेल. भाऊ अमृते खाली सृष्टी प्रती, जणू काही रोज आपल्या किरणात येतो या सृष्टीला धावू करत. रथ तो सोडियाचा दिव्य शिवादी मंडित, बहुलतमसिक भाजाळीत भावे नभी. रथ तो सोडियाचा. अहो त्याचा रथ म्हणजे एक चाकी आहे बरं का, त्याच्या रथाला चाक एकच. रथस्य एकं चक्रं भुजगजगिता सप्ततुरगाः, यदा मन्मोपार्कश्चरणविकलसारथ्यं रविर्यां देवान्तं जगति. दिवस्य अपरः क्रियासिद्धिस्सत्रे भवति भवतां लोकपणे. रथस्य एकं चक्र म्हणजे हा जो श्लोक आहे याच्यामध्ये शिखरणी वृत्तामध्ये आहे महिंद्राच्या चालीचा. रथस्य एकं चक्रं भुजगजगिता सप्ततुरगाः. तात्पर्य काय श्लोकाचा आधी सांगतो की महान लोकांना साधन काही असली, साधन असो किंवा असो, पेटी असो किंवा तबला असो किंवा नसो, तंबोरा असो किंवा नसो, लाईट असो किंवा नसो, श्रोते असो किंवा नसो, महान लोकांना अर्थ द्यायचा.
दारोदार देवस्थी दारोदार सारख्या आमचं नाही. आम्ही लहान आहोत ते महान आहे. तर महान लोकांना साधनांची गरज नाही. ते आपली सिद्धी कार्यातली हे त्यांच्या स्वभावातच असतं. क्रियासिद्धी सत्वे सत म्हणजे स्वभाव. क्रियासिद्धी त्यांच्या महतान लोप करणं. महान लोकांच्या साठी त्यांच्या स्वभावातच त्याच्या कार्याचं यश घडलेलं असतं. त्यांना इतर उपकरणांची गरज असतेच नाही. मिळाली नव्हतं नाही मिळाली तरी त्यांचं कार्य सिद्धीला दाखवतं. आणि हे उदाहरण देण्यासाठी हे हा श्लोक सांगितला की सूर्याचं कसं आहे विपरीत सगळी सांगतो. रथस्यैकं चक्रम रथस्यैकं चक्रम रथ एकच भुजगयमिता सप्ततुरगा 7 घोडे असं म्हणतात कधी किंवा 7 घोड्यात काय घोडा आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा गावगावनुगा सुरेश्वरगजौ रम्भादिदेवाङ्गना अश्वसप्तमुखो विशौ हरिः शम्भोमृतं चावन्दे रत्नादीह चतुर्दशब्दविदिनं कुर्यात् सदा. मंगलाष्टकात वापरतात श्लोक हा आपल्या साधूंनी सादर कार्यक्रमाला मंगलाष्टकात सादर करतोय. त्याच्यामध्ये 14 रत्न कोणती बाहेर पडली त्या समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी एक अश्वसप्तमुखो 7 तोंडांचा घोडा सूर्याच्या रथाला आहे. आणि ते लगाम कसले भुजगयमिता. त्याचे लगाम हे सर्पांचे विषारी तोंड सारख्याच्या हातात सापायची आणि बांधलेले लक्ष्मणांना भुजगयमिता सप्ततुरगा. हे साधन कशी आहेत बघा. म्हणजे रथाचं रथस्य एकच चक्र आहे. रथाचा एक चाकी रथ कुठे असतो सर्कशीत होतो. एका चाकावर कुठे आपण बघतो चालवतात आपल्याला काय 2 चाकी चालवता येते 1 चाकी काय पण सूर्याला रोज रथाचं चाकच आहे. रथस्य एकम चक्र आणि लगाम साप भुजगयमिता सापांचे लगाम असलेले असे सप्ततुरगा 7 घोडे म्हणत 7 तोरणांचे 2 घोड्यांचे चालका किंवा एकच घोड्याचं चालवतात. बरोबर रस्ता तरी चांगला आहे. काहीच आधार नसलेला आधारहीन रस्ता. काही वेळा आधारच नाही पाया नाही काही नाही खाली कॉन्क्रीट नाही काही नाही आकाशात अवकाशात चालू आणि सारखी तरी व्यवस्थित आहे. चरण विकलसार जो सूर्याच्या सारथी एखाद्या पांगळा आहे त्याची कथा वेगळी आहे. महाभारतात आली. अरुण ड्रायव्हर अगोदर दिसतो ना अरुण म्हणतात ना तो अरुण त्याचा सारथी. आणि तो कसं त्यात आहे त्याच्या आईनं त्याची प्री मॅच्युरिटी दिली. हो खरंच आहे. इंग्लिश शब्द वापरला तरी असंच आहे. गोष्ट अशीच आहे. आणि त्यामुळे त्याचे पाय नाही झाले होते त्याला की आता मी कसं सापडतो मी आपल्याकडे तर चरण विकल सारथी रफी. पाय कसे पाय पांगळे नाही त्याला पायच नाही असा सारथी. परी अविर्यांते वांतम दिनमपिवपारस्य नभसः. पण रोज दररोज ठरलेल्या वेळी उगवतो आणि ठरलेल्या वेळी जाऊन पश्चिमेला मावळतो. एवढी सगळी विपरीत सामग्री असली साधन सामग्री तरी आज मी सुट्टी घेतो. आज 15 ऑगस्ट आहे आज रविवार आहे सुट्टी घ्या म्हणत नाही. आपलं कार्य उगवण्याचं आणि मावळण्याचं सिद्ध करतोच करतो. कारण का
या सिद्धी सत्वे भवती महतांतोपम. महान लोकांच्या कार्याची सिद्धी त्यांच्या स्वभावातच असते. साधकावरती अवलंबून असते. सांगण्यासाठी रथ तो सोनियाता दिव्य शिवानी पंडित मूलतमासी जाईलो भावेद. आकाशाचा रथ चालतोय. म्हणजे अंधाराला काहीच नाही. कापत चालेल, जाईल चालेल. रथ तो सोनिया ब्रह्मवीर वालकीय ब्रह्मघोषाने स्तविती पुरातीत त्या तेजासी वर्णूपसी. ब्रह्मवीर ब्रह्मज्ञान ज्याला आपण सुरुवातीला बघितलं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या असे ब्रह्मज्ञानी असलेले 60,000 वालकीय ऋषी हे त्याच्या रथाच्या दोन्ही बाजूला वेदघोष करत चाललेले असतात. ब्रह्मवीर वालकीय वेदघोषाने स्तविती. म्हणजे असं गुणाती त्रिगुणांच्या पलीकडे असलेलं हे तेज कसं काय निवडलं. यम श्राद्धदेव तैसी यमुना पुण्याती. यम श्राद्धदेव तैसी यमुना पुण्याती. सूर्यापासून सौर्याती देवी जगा. संसार सुरू झाला आपण मुलं म्हणत आणि त्याप्रमाणे कुटुंब वाढायला लागलं. पहिला मुलगा जो आत्ताचा बंधू आहे वैवस्वत बंधू. गुरुजी संकल्प सोडतात ना विष्णुदास अध्यप्रभो द्वितीय क्रमाने श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वत बंधू. तो वैवस्वत बंधू विवस्वाताचा मुलगा सूर्याचा म्हणून त्याचं नाव वैवस्वत. तो पहिला मुलगा सूर्य आणि सौर्यापासून. सौर्याचा पहिला मुलगा सूर्यदेवाचा. आणि सौर्याला तेज सहन होईल. आता त्याचंच नाव श्राद्धदेव आहे का. या वैवस्वतूला श्राद्धदेव असं प्रकरणी ओळी म्हणतात असं म्हणतात. यम श्राद्धदेव. श्राद्धदेव म्हणजे वैवस्वत बंधू हा पहिला मुलगा आहे. दुसरा मुलगा पण त्यावेळेला ती घाबरायला लागली. डोळे विटून घ्यायला लागले. सूर्याचं तेज सहन होईल म्हणून सूर्याला राग. तू असे डोळ्यावरती नियंत्रण करतेस काय. तुला सर्व मृत्यू लोकावर यमन करणारा यम होईल. यमन करणारा म्हणून दुसरा मुलगा झाला यम. आणि दुसऱ्या वेळेला ती डोळे फिरवायला लागली. चंचल करायला लागली डोळे. माझा मुलगी होईल चंचल. ही यमी म्हणजे यमुना नदी. यम श्राद्धदेव तैसी यमुना पुण्याती. सूर्यापासून सौर्याती देवी जगा. अशी 3 अपत्य झाली. 2 मुलं श्राद्धदेव म्हणजे वैवस्वत बंधू आणि दुसरा यम आणि दुसरी मुलगी म्हणजेच यमी म्हणजेच यमुना नदी. त्यांचं मोठं आहे यम तृतीया साजरी केली जाते. भाऊबीज पहिली भावाच्या नात्याचं काय पावित्र्य आहे हे यमांनी
यमीला म्हणजे आपल्या बहिणीला समजावून सांगितलं. आपण भागवतात ऐकलंय, झालेला भागवत होतो त्याला त्या दिवशी, की हाच भाऊ माझा पती आहे असं तिथे सांगितलं. तेव्हा यमाने सांगितलं असं नाही होऊ शकत. आणि त्याच्यावर खूप उपदेश त्या यमीला केला. आणि बहीण भावाच्या नात्याचं पावित्र्य किती आहे हे वेदामध्ये यमयज्ञ संवाद हा आलेला आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण यमद्वितीया म्हणजे भाऊबीज आपण सांगतो. अशी ती यमुना नदी यम आणि 3 अपत्य झाली. आणि त्या संस्थेला आता मात्र सूर्याचं तेज सहज होईना. प्रभाती प्रभाती जाण नयन प्रति प्रभाती जाणी नयन प्रति प्रभाती जाणी नयना प्रति अदिते जोराशी साहुकशी ती अदिते सौंदर्य म्हणते साहुकशी प्रभाती जाणी नयना प्रति प्रभाती जाणी नयना प्रति प्रभाती मूर्तिमंत तप जगियावतरले मूर्तिमंत तप जगियावतरले मम जन्माचे सार्थक केले मम जन्माचे सार्थक केले सेवकशी परी विमला हे तेज मला सहन होत नाही. मूर्तिमंत जणू काही तपश्चर्या आहे, तर तपश्चर्यानं तेज येतो. आणि खरोखर सूर्यांचा जो जन्म झालेला आहे त्याची सुद्धा थोडक्यात गोष्ट सांगतो मी, विलक्षण आहे. अदितीचा मुलगा येतो म्हणून त्याला आदित्य म्हणते. आणि कश्यप हे त्याचे वडील, कश्यप आणि अदिती. तर आपल्याला असा मुलगा व्हावा की जो नुसता रणांगणात उभा राहिला तरी त्याच्या तेजाने सगळे असुर राक्षस हे नाहीसे व्हावे. नुसतं उभा राहिला युद्ध सोडावं असा मुलगा आपल्याला जन्माला यावा यासाठी त्या अदितीनं पोटामध्ये गर्भ वाढत असताना तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा कश्यप म्हणाले, हे बघ बरोबर आहे तुझं, चांगलं पत्य जन्म येण्यासाठी आई वडिलांची तपश्चर्या लागते, पण ती अगोदर करायला हवी होती. आता गर्भधारणा झाल्यानंतर तू जर हे करतेस हे चुकीचं. हे तू असं करू नको. त्यामुळे त्या गर्भाचे हाल आई तिथे चुकीचं वाईट चांगलं चांगलं खाते त्याचे सगळे परिणाम त्या गर्भावर असतात. तसं तू आता कठोर तपश्चर्या जर केलीस तर त्या बिचाऱ्या गर्भाला त्रास होईल तेव्हा तू असं करू नकोस. पण ती काय ऐकेस ना, तिथं पण चांगला तपश्चर्या करणार सांगितलं ना, तपश्चर्या सगळं मिळतं आपल्याला. पण आता नाही असं करू तरी किती पुष्कळ वेळा सांगितलं तरी ऐकत तर शेवटी तिला राग आला त्या अदितीला आणि तिथे गर्भ काढून फेकून दिला त्या कश्यप ऋषीच्या अंगावरती. घ्या तुमचा मुलगा सांगा. आणि कश्यप ऋषीला ती युक्ती माहिती होती. त्याने एका रांजणामध्ये वेगळ्या प्रक्रियेनं तुपामध्ये त्या गर्भाला ठेवला आणि दररोज वेदपत्रांनी त्याच्यावर सिंचन करून त्या गर्भाला वाढवला. असा हा वेदपत्रांचं त्याच्यावर सिंचन झालेलं आहे. आणि त्या कश्यप ऋषीकडे एका तपस्वी ऋषीकडून त्यांचा हा मुलगा आदित्य हृदय तेजस्वी
त्याच्यामध्ये कथा आहे. सांगायचं असं देश तिला सहज होईल आणि आली निघून बाहेर. विश्वकर्मे आपल्या वडिलांकडे 15 दिवस झाले जातच नाही. एवढे दिवस राहायचं नसतो, जाता तो आपल्या घरी. मग तिथे सगळं खरं सांगू. सहदन होई तेजपती, सहदन होई तेजपती. काय करू? मला उपाय सांगा. मला एकच होतं, तुला पण जाऊन तपश्चर्या करायला हवी, आपलं सामर्थ्य वाढवायला लागेल. त्याशिवाय तुला म्हणतेस की मला सारखं होणार. सहदन होई तेजपतीचे. मग काय केली युक्ती? विश्वकर्म्याची, शिल्पकरांचीच मुलगी. सौद्या निर्मी निज छाये, सहदन होई तेजपतीचे. सौद्या निर्मी निज छाये, त्या गुणी पुत्रातीच प्रती. प्रभाही आली घरी परत आणि आपल्या शाळेपासून हुबेहूब विश्वकर्म्यांचीच मुलगी आहे. लहानपणापासून तिला काय काय कसं करायचं सगळं व्यक्ती माहिती होती. वडिलांनी सांगितलं तपस्येला जायला पाहिजे. पण पतिदेवाचं तर कळता कामा नये असं तिच्या मनात आहे. म्हणून आपली हुबेहूब आपल्या छायेची मूर्तिमंत शिष्य कशी दिसणारी डबी म्हणा अगदी कशी छायापासून तिथे एक छाया म्हणजे तिला छायाच लावली. काही फरक नाही कशामध्ये. तिला सांगितलं हे बघ, माझ्या पतिदेवाला म्हणजे आता तुझ्याच होता. सूर्य भगवानातला असा जरा सुद्धा संशय एकामुळे एक ओरिजिनल सौद्या ही नवी कोण दुसरी काही डुप्लिकेट असं जरा सुद्धा असं वागायचंय. मी तपश्चर्या करून सामर्थ्य मिळवीपर्यंत तुला इकडे लढाईला लढवायची आहे आणि ती सुद्धा सूर्याला भगवानाला आपल्या पतिदेवाला कळतं का मला? हो. छाया म्हणाली ठीक आहे मी वागेल, तू सांगेल म्हणे. मला सुद्धा आता तुला 3 मुलं आहेत, त्यांना सांभाळायचं आहे. मलाही मुलं होतील, मग तुझा भाव होईल आणि मग संशयाला सुरुवात होईल. मग जायला होईल मला. ठीक आहे पण तू प्रयत्न कर जास्तीत जास्त. थोडं ठीक आहे, जोपर्यंत सूर्यदेव मला केसाला धरून चाल घराच्या बाहेर खरं सांगण्यास ती पासून जोपर्यंत म्हणून बाहेर काढून नाही तोपर्यंत ती सांगणार नाही. अशी वेळ आली मला सांगण्यात खूप कळलं. ठीक आहे चालेल आणि ठीक आहे. ती कथा वेगळी आहे. ही घोडी मधून मेरू पर्वतावर तपश्चर्याला गेली आणि इकडे सूर्यदेवाचा संसार संज्ञेवरच त्यांच्या दृष्टीने संज्ञेबरोबरच पण छायेबरोबर सुरू झाला. पहिला मुलगा झाला, त्याचं नाव सावरणी. जो पुढचा होणार वैवस्वत बनून एका भगवंतराचा विश्वकर्ता पण पंचांगात दिलेला असतो. 10 मधू जेव्हा संपेल 71 महायुग गेली की एक मधू संपत. एक महायुग म्हणजे 4 युगांचा एक वर्तुळ पूर्ण झालं एक महायुग. आता 27 महायुग सुरू होऊन 28 कलियुगे प्रथम चरणे अष्टाविंशतितमे युगे 28 महायुग सुरू आहे आणि त्याच्यातलं शेवटचं कलियुग सुरू आहे. म्हणून युगे 28 विद्येवर युगा. तर असा 71 महायुग जेव्हा जातो तेव्हा एक मधू संपतो. तशी 28 चालू आहे आता. असे 71 महायुग संपतील जेव्हा तेव्हा पुढचा जो मधू असेल तो सावरणी मधू असेल.
तो या छायेचा पहिला मुलगा आहे. तो तपश्चर्या करतोय कारण त्याला सुद्धा भगवंतराचं अधिपत्य दिलेलं आहे तुमच्या. दुसरा मुलगा झाला ते आपल्या चरित्र नाही. लीलांजन समान भासम रविपुत्रयवाग्रजं छाया मातंग संभूतं तन्नमामि विष्णवे. दुसरा मुलगा झाला ते शनिदेव कर्मफलदाता शनी. आणि तिसरी हिला पण मुलगी झाली. तिचं नाव तपती म्हणजेच तापी नदी, जी मध्य प्रदेशमधून कुठेतरी वगैरे करत ते पश्चिम वाहिनी आहे. तापी नदीला म्हणतो ती तपती, ही शनीची धाकटी पत्नी. अशी ती तपती झाली. आणि आता मात्र तुझा भाऊ आहे ना का, याला एकदा काहीतरी ती बोलली त्यावेळी याला लाच उभारली आई बोलली. एवढा त्याला काहीतरी बोलली. आईने शाप जा तू कुठे आता शाप दिला त्या छायेला, त्या मला सावत्र जातो. तो आईला मग आई म्हणत होता पण काहीतरी झालं तर आईला लाच उभारली. आईला लाच कशी उघडायची. आणि तिने शाप दिला देवाला, तू मृत्यूलोकात तुला देतो. त्यावेळी म्हणाला पुत्रो जायेत क्वचित पितुमाता भवति. एखादे मुलगा नाही जन्माला येईल पण आई कधी असं शाप देणार नाही मुलाला. ज्या दिवशी शाप देते त्या दिवशी काहीतरी घडतं. मग सूर्याला दाखवतो आणि मग सूर्यानं सांगितलं त्याप्रमाणेच केलं. मग तिने सांगितलं की तुमची जी खरी पत्नी आहे सौदेवी गेली तपश्चर्याला नाही ठेवलं. आणि मग सूर्यदेव पुढे मानवी होऊ शकत नाही. त्याला शनी हे महानायक आपल्या इथे जन्माला आला. सौदे सब छाये मार्तंडे दिव्य पुत्र तो निघाला. सौदे सारखा छायेला सुद्धा सूर्याला दिव्य पुत्र दिला. सौदे सब मार्तंडे छाये तो दिव्य पुत्र तो निघाला. सदेश्वर नाम तयाला नभर मंडळी श्रेष्ठ ग्रहची मोठ्या. अशा त्या शनीला नमस्कार करून त्याची कथा इथे थांबूया. सेवा साथीदारांनी समजून साथ केली. श्रोत्यांनी मन लावून पाहिजे. त्यानंतर काही चांगलं झालं असेल तर त्या महाराजांची कृपा दोष असतील ते माझ्या व्यक्तीचं मर्यादा आहे आणि मला. तर असे शनी महाराजांची साडेसाती जरा असेल तर सद्बुद्धी होऊन शनी महाराज त्याची त्रास कमी करून अशी प्रार्थना करूया. आणि शनेश्वराची मूर्ती करी, शनेश्वराची मूर्ती करी, तुझ्या पूजा करी कमाई